नवऱ्याच्या निधनानंतर कावेरी तिचा मोठा मुलगा संजय यांच्या घरी राहायला आली. मुलाने त्याच्या आईला पाहताच तिला मिठी मारली आणि म्हणाला, आई, आता तू इथे आनंदी राहशील. कावेरीला थोडे समाधान वाटले. संजयची पत्नी सुनीता देखील हसत हसत त्यांना चहा देण्यासाठी आली. नातवंडेही शाळेबद्दल सांगू लागली. आज कावेरीजींच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती, आता माझी मुलेही माझी काळजी तशीच घेतील का, जशी मी त्यांची काळजी घेतली होती. पण दुसऱ्या आठवड्यापासून सर्व काही बदलू लागले. तिची सून सुनीताने हसणे बंद केले. जेव्हा कावेरीजी स्वयंपाकघरात जायच्या आणि त्यांच्या सुनेला म्हणायच्या की, सुनबाई, मी काही मदत करू का, तेव्हा त्यांची सून सुनीता म्हणाली, नको, राहू द्या, तुम्ही आराम करा. तिच्या स्वरात प्रेम नव्हते, जणू काही ती एक ओझे बनली आहे. नातवंडे अजूनही बोलत होती, पण वारंवार त्यांच्या पालकांकडे पाहत होती, जणू काही ते बोलण्यास घाबरत होते. संजय ऑफिसमधून परतल्यानंतर थेट त्याच्या खोलीत जायचा, जणू काही त्याच्या आईशी बोलायची इच्छा होत नाही. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी कावेरीजींनी त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत हळुवारपणे बोलत असल्याचे ऐकले. सुनबाई संजयला म्हणत होती, संजय, तुझी आई तिच्या घरी कधी परत जाणार आहे? तिला आता कोणतेच घर नाही सुनीता. बाबा वारले आहेत, पण ती कायमची इथे तर राहू शकत नाही ना संजय. आपल्यालाही आपला खर्च भागवायचा आहे आणि आपली स्वप्ने पूर्ण करायची आहेत. कावेरीजी तिच्या छोट्या खोलीत शांतपणे अश्रू पीत बसल्या होत्या आणि विचार करू लागल्या की, मी आता त्यांच्यासाठी फक्त एक ओझे बनले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय त्याच्या आईकडे आला आणि डोळे मिचकावत हळुवारपणे म्हणाला, आई, तू काही दिवस विकासला भेटायला का जात नाही? तुला म्हणायचे आहे की तुला पण थोडं वेगळं वातावरण मिळेल. कावेरीजींचे मन दुखावले गेले हा विचार करून की जणू काही ती त्याला भेटायला पाहुणी म्हणून आली होती. ती म्हणाली, संजय बाळा, मला वाटले होते की मी तेच राहीन. हो आई, मी कुठे नाही म्हणतोय राहिला, पण विकासही तुझा मुलगा आहे, त्यालाही तुमची काळजी घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही तयार व्हा, असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. तासाभरानंतर कावेरीजी दाराशी एक जुनी सुटकेस घेऊन उभ्या होत्या. संजयने रिक्षा बोलावली. सुनीता निरोप देण्यासाठी खिडकीतून हात हलवू लागली. नातवंडे गोंधळली होती हा विचार करून की त्यांची आजी का जात आहे. काही वेळाने रिक्षा सुरू झाली आणि कावेरीजींनी तुटलेल्या मनाने मागे वळून पाहिले. तेव्हा संजय काहीही निरोप देता दरवाजा बंद करत होता. विकासच्या घरी जात असताना त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. मी त्यांच्या घरातील जागा खूप व्यापली होती का? मी खरोखरच एक ओझे झाले आहे का? रिक्षा उसळत राहिली आणि प्रत्येक धक्क्यासह कावेरीजींना असे वाटू लागले जणू आयुष्य तिच्या वळणावरून वेगळ्या दिशेने जात आहे. जणू आयुष्य त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेकून देत आहे. तिचे पती नेहमी म्हणायचे की मुले हीच म्हातारपणात त्यांचा आधार असतील. त्यांनी त्यांच्या शिक्षणात सर्वस्व गुंतवले होते. आता त्या गोंगाट करणाऱ्या गाडीत एकटे बसून कावेरीजींना वाटले की कदाचित ते चुकीचे होते. विकासच्या घरी पोहोचताच कावेरीजींनी उरलेल्या पैशांनी भाडे दिले आणि एक दीर्घ श्वास घेत दार वाजवले. विकासने हसत हसत दार उघडले आणि म्हणाला, ई आई, संजयने मला सांगितले होते की तू भेटायला येत आहेस. पुन्हा तेच भेटायला? कावेरीजी मनातल्या मनात कुरकुरल्या आणि मग हसत म्हणाल्या, हो बाळा, मला काही दिवस राहायचं आहे. पहिल्याच दिवशी हे स्पष्ट झाले की तिला आई म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून सहन केले जात आहे. त्याची पत्नी विनीता जेवणाबद्दल बोलली, पण सतत लहान घराबद्दल आणि वाढत्या खर्चाबद्दल बोलत राहिली. विकासही तिच्या प्रत्येक शब्दाला मान हलवत राहिला, पण आईशी डोळे मिळवू शकत नव्हता. त्या रात्री कावेरीला कळले की हे भेट कदाचित खूपच लहान असणार आहे. दुसऱ्या दिवशी विकासला संजयचा फोन आला. कावेरी विनीता सोबत स्वयंपाकघरात होती. त्या दोघींनाही त्यांचे बोलणे ऐकू येत होते. विकास संजयला म्हणत होता की दादा, तू मला न विचारता आईला असे पाठवणे योग्य नाही. मग तो थांबला आणि पुढे म्हणाला, मी असे म्हणत नाही की मला तिची काळजी घ्यायची नाही, पण मी तिला कायमचेही इथे ठेवू शकत नाही. विनीताने कावेरीजींकडे तिरक्या डोळ्यांनी पाहिले, जणू तिला म्हणायचे होते की ऐकले ना काय म्हणणे आई आमचे. पण कावेरीजी अज्ञानी सारख्या भासवू लागल्या, पण प्रत्येक शब्द त्यांना सुईप्रमाणे टोचत होता, जसे की इथे पण एक ओझे बनून आली आहे.
तिसऱ्या दिवशी सकाळी विकास म्हणाला, आई, तुला रियाची आठवण येत नाही का? तुला आमच्या बहिणीला पाहून खूप दिवस पण झाले आहेत. कावेरीजींना त्यांच्या मुलाला काय म्हणायचं आहे ते समजले. ती म्हणाली, बाळा, मी तुमच्यासोबत इथंच ठीक आहे. मला इतर कुठेही जायचं नाही. मग विकासनेही संजयसारखा एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, ती नेहमी म्हणते की तू तिला भेटायला येत नाही, म्हणून काही दिवस तिच्यासोबत राहून या. असे म्हणत तो तिथून उठला आणि बाहेर गेला. तो गेल्यानंतर विनिता कावेरीजींजवळ येऊन बसली आणि म्हणाली, आई, खरं सांगू, विकास काळजीत आहे. सध्या आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तुम्ही समजताय ना? असं नाही की आम्ही तुमच्यावर प्रेम करत नाही. पण हे बोलल्यानंतर तिने वाक्य अपूर्ण सोडले. पण कावेरीजींना समजले की मी एक असा खर्च बनली होती की तो त्याला सहन होत नव्हता. त्या गुदमरणाऱ्या रूममध्ये बसून कावेरीजी विचार करत होत्या की माझा दुसरा मुलगाही मला दूर पाठवण्याचा विचार करत आहे. त्याच रात्री विकास परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय दिसून आला. तो येताच म्हणाला, आई, आज मी रियाशी बोललो आहे. ती खूप आनंदी आहे की तू तिला भेटायला जात आहेस. कावेरीजी काही वेळ गप्प राहिला आणि म्हणाल्या, मी नंतर इथेच परत येईन ना बाळा? विकासने नजर फिरवली आणि म्हणाला, आता बघूया पुढे काय होते ते. आई, सध्या तू फक्त रियाला भेट. कावेरीजीला त्याच क्षणी समजले की आता ती परत येणार नाही. एका वस्तूप्रमाणे तिला एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे पाठवले जात आहे. रियाचे घर शेजारच्या दुसऱ्या बाजूला होते. ती बस प्रवासात या आशेला चिकटून राहिली की तिची मुलगी तरी तिच्या मुलांपेक्षा वेगळी असेल. शेवटी आम्ही महिलाच एकमेकांचे दुःख समजतो आणि दुर्लक्षित केल्याने असे वाटते की आम्हाला माहिती आहे. जेव्हा कावेरी तिथे गेली आणि तिचे घर पाहिले तेव्हा ते तिच्या मुलांच्या घरांपेक्षा मोठे आणि सुंदर होते. तिला वाटले की आता तिला खरोखर राहण्यासाठी जागा मिळेल. रियाने डोळ्यात अश्रू आणत तिला मिठी मारली आणि म्हणाली, आई, मला तुझी खूप आठवण येत होती. आता तू इथे आरामात राहू शकतेस. त्या क्षणी कावेरीला असे वाटले की ती घरी आली आहे. त्या रात्री त्यांनी एकत्र जेवण केले आणि जुन्या गोष्टींबद्दल गप्पा मारल्या. पहिल्यांदाच तिला वाटले की कोणीतरी खरोखर तिची काळजी घेत आहे. दुसऱ्या दिवशी कावेरीजींनी वातावरण बदललेलं पाहिले. नाश्त्याच्या वेळी रिया थोडी शांत वाटली. तिच्या आईकडे पाहण्यापूर्वी तिचं लक्ष तिचा नवरा रमणकडे गेले. जेव्हा ती किचनमध्ये मदतीसाठी बोलली तेव्हा रिया म्हणाली, राहू दे आई, तू तर पाहुणी आहेस. परत पाहुणी हा शब्द जो त्यांना त्यांची इथली उपस्थिती ही काही क्षणाची असल्याची जाणीव करून देत होता. तिसऱ्या दिवशी रमणचे आई वडील त्यांच्या घरी येणार होते, म्हणून रियाने तिच्या आईला सांगितले की आई, तू तुझ्या खोलीत जाऊन जेवायला हवे. ते खूप पारंपरिक लोक आहेत, त्यामुळे बरे होईल जर. तिनेही तिचे वाक्य अपूर्ण सोडले. पण कावेरीजींना समजले की मी ज्या 5 मुलांना वाढवले, त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट केले आणि आज ती स्वतः तिच्या मुलीसाठी लाजिरवाणी गोष्ट बनली आहे. ती एकटी खोलीत बसून जेवत राहिली आणि बाहेरून येणारा हास्याचा आवाज तिला आठवण करून देत राहिला की तिची स्वतःची मुलगी तिला एक सामाजिक समस्या मानते. दुसऱ्या आठवड्यात कावेरीजींना हे स्पष्ट समजू लागले की मी अजून किती दिवस इथे राहणार आहे. याबद्दल रिया माझ्याशी बोलू इच्छिते. रमणी वारंवार संकेत देऊ लागला की प्रत्येक वृद्धाने स्वावलंबी असले पाहिजे आणि असे मुलांच्या घरी राहणे त्यांच्यासाठी योग्य नाही. कावेरीजी अज्ञानी असल्याचे भासवत राहिली, पण प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला टोचत राहिला आणि हे सर्व एके दिवशी स्पष्ट झाले. एक सकाळी रिया फोनवर संजयशी बोलत रडत होती आणि हळूहळू म्हणत होती की संजय, मी आता हे सहन करू शकत नाही. रमण दबाव आणत आहे. तो म्हणतो की तुझी आई इथेच अडकली आहे. त्याचे आईवडीलही सांगत राहतात की वृद्ध महिलांना घरातून कधी बाहेर पडायचे हे माहीत असले पाहिजे. मग ती थांबून म्हणाली, मला माहीत आहे की हे चुकीचे आहे भाऊ, पण मी काय करू शकते. त्या दुपारी रिया लाल डोळ्यांनी तिच्या आईकडे आली आणि तिचा हात धरून म्हणाली, आई, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. कावेरीजींना आधीच माहीत होतं की तिला काय बोलायचं आहे. आई,
तुला माहीत आहे ना की मी जगात सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम करते. पण आई, रमणला वाटत आहे की घर खूप भरलेलं आहे. मी माझ्या नवऱ्याची भांडण करू शकत नाही. हे ऐकून कावेरीजींच्या डोळ्यात पाणी आले. विचार करू लागल्या की ज्या मुलीला मी माझ्या पोटात वाढवले, आता ती मुलगी तिच्या नवऱ्यासाठी मला घराबाहेर काढत आहे. शेवटी मी जाऊ तरी कुठे? तेवढ्यात रिया मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, आई मला माफ कर, मीही मजबूर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रमणने कोणतेही नाटक केले नाही. जेव्हा रिया बाथरूममध्ये होती तेव्हा तो कावेरीजींकडे आला आणि म्हणाला, सासूआई, मी हे पूर्ण आदराने म्हणतोय. प्रत्येक जोडप्याला स्वतःसाठी एक मोकळी जागा हवी असते. तुम्ही तुमच्या मुलांना वाढवले आहे, आता त्यांना त्यांचे जीवन जगू द्या. कावेरीजींनी मनात विचार केला की मी काही अडथळा आहे का? मी काय हौस म्हणून इथे राहायला आली नाही. मी गरजेपोटी आली आहे, कारण माझ्याकडे इतर कुठेही जायला जागा नाहीये. मग तो अधीरतेने म्हणाला, तुम्हाला 5 मुली आहेत सासूआई, ते सर्वजण मिळून मदत करू शकतात. नाश्त्याच्या वेळी रिया तिच्या आईकडे पाहूही शकली नाही. रमण ऑफिसला जाताच ती म्हणाली, आई, मी मुकेशशी बोलले आहे. तू येत आहे, तो येत आहे म्हणून मी खूप आनंदी आहे. हा आनंदी असेल जशी मी काय वाढदिवसाची एक भेट आहे. एक बेघर आई जी फक्त राहण्यासाठी जागा शोधत आहे. कावेरीजींनी हे म्हणाल्या तेव्हा रियाचे डोळे ओले झाले. मग कावेरीजी पुन्हा म्हणाल्या, बरं बाळा, तुम्ही लोकांनी हे कधी ठरवले की मी घरोघरी फिरत राहावे? जणू मी एखादी गोष्ट आहे जो कोणीही मला त्यांच्यासोबत ठेवू इच्छित नाही. मग रिया पुन्हा रडू लागली. आई, असं नाहीये. प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या असतात. पुढच्या 2 तासांनी कावेरीजी पुन्हा गाडीमध्ये होत्या. जेव्हा गाडी हलू लागली तेव्हा रिया खिडकीतून हात हलवत राहिली जशी मोठी सून सुनीता करत होती. आणि तिला समजले की हा एक प्रकारचा नियम आहे जो सर्वांना दुरूनच निरोप दिला जातो. जणू काही ती एक संसर्गजन्य आजारासारखी आहे. प्रवासादरम्यान कावेरीजी विचार करत राहिल्या की तिला अजून किती घरं पाहावी लागतील. आणि मग तिला समजलं की तिचं कुठेही स्वागत होणार नाही. त्यामुळे यावेळी तिच्या मनात काहीच आशा उरली नव्हती. तिला माहीत होतं की तिला पुन्हा एकदा नाकारलं जाईल. मुकेशचे घर सर्वात लहान होते. एका अरुंद गल्लीत फक्त 2 खोल्या होत्या जिथून रिक्षाही जाऊ शकत नव्हती. मुकेश हा तिचा 4था मुलगा होता. नेहमीच सर्वात साधा, जो त्याच्या भावांसारखा कधीच प्रगती करू शकत नव्हता. तो एका छोट्याशा वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्याचे उत्पन्न कमी होते, पण त्याचे मन खूप मोठे होते. जेव्हा त्याने दार उघडले आणि त्याच्या आईला बॅग घेऊन येताना पाहिले तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरले. आई, तुला पाहून मला खूप आनंद झाला, तो म्हणाला. बऱ्याच आठवड्यानंतर कावेरीजींना पहिल्यांदाच वाटले की कोणीतरी मला पाहून खरोखर आनंदी आहे. आणि तिने मनात विचार केला की कदाचित ज्यांच्याकडे कमी असते तोच सर्वात जास्त वाटतात. मुकेशची पत्नी मानवीनेही तिला खऱ्या प्रेमाने स्वीकारली. ती कमी बोलणारी साधी स्त्री होती. तिने तिला चहा दिला आणि म्हणाली, आई, आमचे घर लहान आहे, पण तुमच्यासाठी नेहमीच जागा आहे. तिने कावेरीजींना एक खोली दिली, तर दोघेही त्यांच्या 2 मुलांसह लिव्हिंग रूममध्ये जमिनीवर झोपले. कावेरीजींनी खूप नकार दिला, पण मुकेश आग्रहाने म्हणाला, आई, तुम्ही आम्हाला वाढवलं आहे, आता तुमची काळजी घेण्याची आमची पाळी आहे. त्या क्षणी कदाचित त्यांना त्यांची जागा मिळाली असेल असे वाटले, परंतु लवकरच वास्तव समोर आले. पहिल्या आठवड्यातच ते जाणवले की तिची उपस्थिती त्यांच्यासाठी समस्या बनत होती. त्याच्या उपस्थितीमुळे त्यांना त्रास होत होता. घर इतके लहान होते की कोणालाही खाजगी जागा मिळत नव्हती. मुले स्वयंपाकघरात अभ्यास करत होती, कारण आता कावेरीजींना ती खोली दिली होती. आणखी एक सदस्य जोडल्यानंतरही मानवी त्याच राशनमध्ये काम चालवत होती जेवढा पहिला भरला जात होता. कावेरीजींच्या लक्षात आले की सून तिच्या सासूला जेवता यावे म्हणून तिच्या वाट्याचे अन्न कमी खाते. मुकेश कामावरून थकून परततो, पण आरामात बसण्यासाठी एकदा चांगला कोपराही राहत नव्हता, कारण तो मुलांसोबत बैठकीच्या खोलीच्या जमिनीवर झोपायचा. दुसऱ्या आठवड्यात मुलांच्या तक्रारी येऊ लागल्या. 10 वर्षाचा मुलगा त्याच्या आईला विचारतो की, आई, आपली आजी तिच्या घरी कधी जाणार आहे?
मला माझी स्वतःची खोली हवी आहे. 8 वर्षाची मुलगी रात्री रडायची की तिला बैठकीच्या खोलीत नीट झोप येत नाही, आणि कावेरी जी त्या छोट्या खोलीत बसून सर्व काही ऐकत असायची आणि स्वतःला त्यांच्या धडपडी आयुष्यात एक ओझे असल्यासारखी समजू लागली. ती आधीमधी जेवण वगळू लागली. तिने असे भासवले की तिला भूक नाहीये, जेणेकरून त्यांच्या खर्चावर आणखी भार पडू नये. मुकेशने पाहिले की त्याची आई बारीक होत चालली आहे. म्हणून एके दिवशी त्याने तिला विचारले, आई, तू नीट का खात नाहीस? बाळा, माझ्या वयामुळे मला भूक लागत नाही. तो काळजीत पडला आणि म्हणाला, चल आई, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. हे ऐकून कावेरीजींना वाटले की त्यांना खरोखरच त्यांच्या आईची काळजी आहे. पण त्यांना सुनेच्या डोळ्यात भीतीही दिसली, कारण डॉक्टरांची फी भरण्याचीही त्यांच्यात ताकद नव्हती. कावेरीजी त्यांच्या आयुष्यात अडथळा बनत होत्या. जेव्हा त्यांची धाकटी मुलगी मेहकने फोन केला, आई, तुला पाहून खूप दिवस झाले आहेत. प्लीज काही दिवसांसाठी माझ्याकडे ये. मला तुझी खूप आठवण येते. हे ऐकून कावेरीजी मनात कुरकुरल्या. तेच जुने बोलणे, आठवणी, भेटीगाठी. प्लीज काही दिवसांसाठी ये. पण कोणीही राहायला ये म्हणत नाही. त्या रात्री मुकेश कावेरीजींसोबत छोट्या अंगणात बसून तारे पाहत होता. त्याचा चेहरा गंभीर होता आणि कावेरीजींना काहीतरी कठीण घडणार आहे हे समजले होते. मग तो म्हणाला, आई, तुला माहिती आहे ना की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण मला दिसते की तू इथे दुःखी आहेस. मला असे वाटते की तू काही दिवस मेहकच्या घरी जावे. ती नेहमीच तुझी लाडकी राहिली आहे आणि तुझी काळजी घेण्याची क्षमता तिच्यात सर्वोत्तम आहे. हे बोलताना त्याचे डोळे अश्रूंनी भरले. मग तो म्हणाला, आई, मला असं दिसतंय की तू स्वतःला अडचणीत टाकत आहेस, जेणेकरून आम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये. तो बरोबर बोलत होता, कारण कावेरीजी स्वतः उपाशी राहून सगळं ठीक आहे असं नाटक करत होत्या. ती म्हणाली, ठीक आहे बाळा, जर तुला हे बरोबर वाटत असेल तर मी जाईन. हे ऐकून मुकेशने त्याच्या आईला मिठी मारली आणि रडत म्हणाला, आई, प्लीज मला माफ कर. कदाचित मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा बनू शकलो असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मानवीने अश्रूंनी कावेरीचा हात धरला आणि म्हणाली, आई, जर माझ्यासाठी हे शक्य असते तर तुम्ही कायमचे इथेच राहिला असता. आयुष्य खूप कठीण झाले आहे. नातवंडेही निरोप देताना म्हणाली, आजी, तू परत येशील तेव्हा मी तुला माझी खोली पुन्हा देईन. मुलांना हे समजत नाही की जेव्हा तुम्ही एका मुलाचे घर सोडून दुसऱ्या मुलाकडे जाता तेव्हा ती सहल नसते तर असहाय्यता असते. मुकेश त्याच्या आईला बस स्टॉपवर सोडायला आला आणि बसच्या दारात तोपर्यंत उभा राहिला जोपर्यंत कावेरीजी बसमध्ये बसल्या नाहीत. बस हलू लागली. खिडकीतून तिने बाहेर पाहिले की तो अजूनही हात हलवत होता आणि लहान मुलासारखा रडत होता. त्यांच्या सर्व मुलांपैकी मुकेश हा एकमेव होता जो ती जात असताना प्रत्यक्षात रडत होता. बाकीचे फक्त दुःखी असल्याचे नाटक करत होते. मेहकच्या घरी जाताना कावेरीजी विचार करत होत्या की माझा मुलगा मुकेश हा एकमेव गरीब आहे जो खरोखरच मला ठेवण्याचा प्रयत्न करतो. बाकी संजयने मला सोयीसाठी पाठवले, विकासने मला त्याच्या पत्नीच्या दबावाखाली पाठवले आणि रियाने मला तिच्या पतीच्या दबावाखाली पाठवले. पण मुकेशने मला प्रेमाने पाठवले, कारण त्याला माहीत होते की तो मला जे हवे आहे ते देऊ शकत नाही. विडंबना अशी होती की ज्याच्याकडे सर्वात कमी होते त्याला सर्वात जास्त शेअर करायचे होते. बरं, जेव्हा कावेरीजी मेहकच्या घरासमोर पोचल्या तेव्हा तिच्या मोठ्या घराकडे पाहून ती स्वतःला म्हणाली, कावेरी, शेवटी तू त्या ठिकाणी पोहोचलीस जिथे तुझे स्वागत केले जाऊ शकते. मेहक त्यांची सर्वात धाकटी मुलगी होती. नेहमीच सर्वात लाडकी असल्याने तिला सर्वाधिक जास्त संधी मिळत असत. मेहकने तिच्या आईच्या पावलांचा आवाज ऐकताच दार ठोठवण्यापूर्वीच तिने दार उघडले आणि नंतर बॅग घेऊन आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुला माझ्यासोबत पाहून खूप आनंद झाला. घर आतून खूप सुंदर होते. चांगले फर्निचर होते. मोठा टीव्ही होता. सर्व काही स्वच्छ आणि व्यवस्थित होते. तिने कावेरीजींना एक खोली दाखवली ज्यामध्ये स्वतःचे बाथरूम, डबल बेड आणि एसी होते. ही तुमची खोली आहे आई, आणि हे घर देखील तुमचेच आहे. अनेक महिन्यात पहिल्यांदाच कोणीतरी म्हणाले होते की हे घर तुमचे आहे.
मग मेहक म्हणाली, हे तुमचे स्वतःचे घर आहे, इथे आरामात राहा. सुरुवातीचे काही दिवस कावेरीजी राणीसारखी राहिली. मेहक तिची शेजाऱ्यांशी ओळख करून देत राहिली. माझी प्रिय आई माझ्यासोबत राहायला आली आहे. ते एकत्र जेवत असत आणि बैठकीच्या खोलीतल्या मोठ्या सोफ्यावर टीव्ही पाहत असत. हे सर्व पाहून कावेरीजींना आता स्वतःची जागा सापडल्याचे पाहून दिलासा मिळाला. पण पुढच्याच आठवड्यात तिने मेहकचा नवरा पवनला ओळखले. तो एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर होता. तो चांगला कमाई करत होता. पण त्याचे आईवडील दर रविवारी इथे जेवायला येत असत आणि त्यांनी पहिल्यांदा जेव्हा कावेरीजींना तिथे पाहिले तेव्हा वातावरणात थोडी थंडी पसरली. त्याच्या आईने अनिच्छेने तिचे स्वागत केले आणि तिच्या वडिलांनी तिला टोमणे मारले की व्रतांसाठी स्वतंत्र राहणे किती महत्त्वाचे आहे हे समजायला हवं. मेहकला लाज वाटली आणि तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण कावेरीजींना स्पष्टपणे समजले की हे शब्द तिच्याबद्दल बोलले जात आहेत. दुसऱ्याच दिवशी जावई पवन थेट म्हणाला, आई, आमच्या कुटुंबात नेहमीच असे मानले जाते की प्रत्येक पिढीचे स्वतःचे स्थान असले पाहिजे. माझे आईवडील देखील कधी आमच्यासोबत राहत नाहीत. इशारा स्पष्ट होता. मग मेहक म्हणाली, पवन, आई कोणाला त्रास देत नाहीये. मग तो म्हणाला की ही त्रास देण्याची बाब नाहीये, ही तत्वाची बाब आहे. तेव्हाच कावेरीजींना जाणवले की मेहकवर तिच्या सासरच्या लोकांकडून दबाव वाढत आहे. मेहक तिच्या नवऱ्याशी हळू आवाजात वाद घालायची आणि आई येताच थांबायची. आता मेहक दिवसेंदिवस तणावग्रस्त आणि चिडचिडी होत होती. कावेरीजींना जाणवले की तिच्या उपस्थितीचा तिच्या मुलीच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत आहे. जे पहिले रियासोबत घडले तेच मेहकसोबत घडत होते. चौथ्या आठवड्यात घडलेल्या घटनेने कावेरीजींना खूप अपमानित केले. पवन म्हणाला की त्याच्या ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी जेवायला येत आहेत, जे त्याच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचे आहे. मग मेहक तिच्या आईकडे आली आणि म्हणाली, आई, तू माझ्या एका मित्राच्या घरी एक रात्र का घालवत नाहीस? इथे एक कामकाजी डिनर होणार आहे. मग कावेरीजी म्हणाली, मुली, मी तुझी आई आहे, एखादी लपवण्यात येणारी वस्तू नाही. मग मेहक रडू लागली, आई, तसं काही नाही. फक्त पवन या डिनरबद्दल चिंतित आहे. तो म्हणतो की जर सर्वजण प्रभावित झाले तर त्याला प्रमोशन मिळू शकते. मग कावेरीजी म्हणाली, आणि एक वृद्ध आई प्रभाव पाडते. ती उत्तर देऊ शकली नाही. ती फक्त रडत राहिली आणि म्हणाली, आई, मला माफ कर. त्या रात्री कावेरीजी मागच्या खोलीत पडून होत्या आणि बाहेरून येणारे हास्य आणि संभाषण ऐकत होत्या. त्या विचार करत होत्या की मी माझ्या 5 मुलांना वाढवले आहे, पण स्वतःसाठी घर बांधू शकले नाही. दुसऱ्या दिवशी पवन कावेरीजींकडे आला आणि थेट म्हणाला, आई, तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही काही दिवसांसाठी कुठेतरी फिरायला का जात नाही? मग मेहकने त्याला अडवले आणि म्हणाली, आई, कुठे जाणार पवन? पण त्याने टोमणा मारला की इतर मुलेही आहेत. तुझा मोठा भाऊ संजय नेहमी आईबद्दल विचारत असतो. तो त्यांना पुन्हा त्याच जुन्या खेळात पाठवत होता जिथे तिला आधीच नाकारले होते. कावेरीजी म्हणाल्या, मी सर्वांच्या घरी गेले आहे. सर्वांनी मला त्यांच्यापासून पाठवले आहे. पवन शांत राहिला आणि मग म्हणाला, पाठवले नाही, फक्त सर्वांना मिळून तुमची काळजी वाटून घ्यायची आहे. वाटून घ्यायची? जणू मी एखादी वस्तू आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जाईल आणि हवी तशी वापरली जाईल. कावेरीजींनी पाहिले की मेहक पवनकडे रागाने बघत आहे. त्या रात्री तिने मेहकला तिच्या भावांशी फोनवर बोलताना ऐकले, जे सर्व मिळून तिच्या आईचे भवितव्य ठरवत होते. जणू ती एखादी वस्तू आहे. मेहक तिच्या भावांना सांगत होती, भाऊ, मला आईला कायम माझ्यासोबत ठेवायचे आहे, पण मी काय करू शकते? पवन रोज माझ्याशी भांडतो, आई बघत असते आणि हे बरे वाटत नाही. मग संजय म्हणाला की आपण जर आईला वाटून घेतले तर, म्हणजे आपण प्रत्येकजण 2.5 महिने ठेवू शकतो. त्याच संध्याकाळी मेहक तिच्याकडे आली आणि म्हणाली, आई, सर्वांनी एकमत केले आहे की प्रत्येकजण तुला वर्षातून 2.5 महिने एक करून ठेवेल. जर आपण असं केलं तर तू कोणावरही ओझे होणार नाहीस. मुली, मला फक्त एकाच ठिकाणी राहायचे आहे, एक खरे घर. आई, मला समजते, पण मी काय करू शकते? मी पण पूर्णपणे कंटाळले आहे. पवन रोज माझ्याशी भांडतो,
असे म्हणत मेहक रडू लागली. बाळा, प्रत्येकाला मजबुरी असतात, नाहीतर मी असे धक्के सहन करत फिरली नसती, कावेरीजी म्हणाल्या. आणि मनात विचार केला की माझ्या 5ही मुलांनी मिळून ठरवले आहे की मी एक ओझे आहे, जे एक एक करून उचलले जाईल. मग थोडा वेळ विचार करून कावेरीजी म्हणाले, मुली, तुमच्या उर्वरित 4 भावांना आणि बहिणींना इथे बोलाव. मला तुमच्याशी काहीतरी महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. खोलीत शांतता होती. दुसऱ्या दिवशी 4ही भाऊ आणि बहिणी आले. मग कावेरीजी म्हणाल्या, बाळा, माझ्या 45 वर्षाच्या सेवेचा परिणाम असा झाला की मी एक जुनी गोष्ट वस्तू बनली आहे, जी कोणीही जास्त काळ त्यांच्यासोबत ठेवू इच्छित नाही. म्हणून मी दुबंगली आहे. 5ही मुलांच्या नजरा लज्जेने झुकल्या. संजय म्हणाला, आई, आम्ही सर्वांना जबाबदारी वाटून देण्याचा मार्ग देत आहोत. जबाबदारी? कावेरी ओरडल्या आणि म्हणाल्या, जर जबाबदारी असती तर मला एक घर देता, एक असे स्थान ज्याला मी आपले समजू शकले असते. दर 2.5 महिन्यांनी मला एकाच्या डोक्यावरून दुसऱ्याच्या डोक्यावर टाकण्याला जबाबदारी कसे म्हणता? तुम्हाला माहिती आहे का की मी तुमच्या प्रत्येकाचे संगोपन करण्यासाठी किती रात्री बिना झोपेच्या घालवल्या आहेत? तुम्हाला खायला मिळावे म्हणून मी किती वेळा उपाशी राहिले? तुम्ही पुढे जाऊन म्हणून मी माझ्या किती स्वप्नांचा त्याग केला आहे, याचं भान आहे का तुम्हाला? मी माझ्या स्वप्नांचा त्याग केला जेणेकरून तुमची स्वप्ने पूर्ण होतील, आणि आता जेव्हा मला तुमची गरज आहे तेव्हा माझी वाटणी करता. अरे, मला माझ्या शेवटच्या क्षणात एक असा कोपरा हवा आहे जिथे मी माझे राहिलेले काही क्षण सुखात जगेन. पण तुम्ही मला एक ओझे समजता, जे समान रीतीने विभागले पाहिजे, जेणेकरून कोणीही जास्त ओझे उचलू नये. मेहक रडू लागली. आई, असे नाही, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. मग कावेरीजी म्हणाली, तुम्ही लोक मला प्रेम करता, हे प्रेम नाहीये. तुम्हाला फक्त समाजाची भीती आहे, दुसऱ्यांच्या नजरेत चांगले दिसण्याची सक्ती आहे, आणि मला सोडून जाण्याची अपराधी भावना आहे. मग विकास म्हणाला, आई, तुला माहिती आहे का की प्रत्येकाची परिस्थिती कठीण आहे? काय कठीण आहे बाळा? तुम्ही लोक हॉटेलमध्ये एका जेवणावर मला 1 महिना ठेवण्यासाठी जितका खर्च लागेल त्यापेक्षा जास्त खर्च करता. प्रत्येकाला काही ना काहीतरी निमित्त हवं आहे. कावेरीजी सगळ्यांकडे बघत राहिल्या. खरं तर हे आहे की तुम्हाला माझी लाज वाटते. तुम्हाला लाज वाटते की तुमची आई आता म्हातारी झाली आहे, ती विधवा आहे, तिचे स्वतःचे घर नाही आणि ती तुमच्यावर अवलंबून आहे. जेव्हा घरी कोणी खास पाहुणे येतात तेव्हा तुम्ही मला लपवता. तेव्हा संजय म्हणाला, आई, तू खूप अन्याय करत आहेस. कावेरीजी भडकल्या. काय अन्याय? अरे, अन्याय हा आहे की 5 मुलांना वाढवणे आणि म्हातारपणात ते आपले आधार असतील तर असे वाटणे, हा अन्याय आहे. आणि शेवटी त्यांच्या दारात भिकेच्या स्थितीत उभे राहणे, हा अन्याय आहे. आपले संपूर्ण आयुष्य देणे आणि त्या बदल्यात फक्त तिरस्कार मिळणे, हा अन्याय आहे. तुम्ही लोक माझ्यावर प्रेम करता असे भासवता, पण प्रत्यक्षात तुम्हाला फक्त मी गायब व्हावे असे वाटतं. त्यामुळे तुम्ही एक चांगले मूल आहे ही तुमची प्रतिमा खराब होऊ नये असे तुम्हाला वाटते. तुम्ही मला फेकून देऊ इच्छिता, आणि तेही लाज न वाटता. मग विकास हळू आवाजात म्हणाला, आई, तुम्हाला काय हवे आहे? एकाच घरात राहायचे आहे, पण कोणासोबत? मग कावेरीजी म्हणाली, मला आता कोणासोबतही राहायचं नाही. मला आता कोणाच्याही आयुष्यात समस्या बनायचं नाही. मी आता सहनशील आई राहणार नाही. मला माझ्या शेवटच्या काळात प्रतिष्ठा हवी आहे, जी तुमच्यापैकी कोणीही मला देऊ शकत नाही. तिने तिची जुनी ब्रीफकेस उचलली आणि म्हणाली, आजपासून तुम्ही सर्व माझ्यापासून मुक्त आहात. आता मी या वरवरच्या दानाला प्रेम मानणार नाही. मी आता एक अशी जागा शोधेल जिथे मला सामाजिक ओझे नाही तर एक माणूस मानले जाईल. असे म्हणत कावेरीजी दाराकडे गेला. मग सर्वजण एकत्र उठले आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्यात पहिल्यांदाच कावेरीजींनी स्वतःसाठी निर्णय घेतला आणि मुलांकडे न पाहताच ती दाराबाहेर पडले. वयाच्या 65व्या वर्षी घर आणि काम नसताना ती शहरातील रस्त्यांवर भटकत राहिली. पुढे काय करायचे याचा विचार करत होते. क्षणभर तिला वृद्धाश्रमात आश्रय घेण्याचा विचार आला, पण हा विचार येताच तिला तिरस्कार वाटला, कारण त्या ठिकाणी ते लोक पाठवले जातात
ज्यांना त्यांच्या मुलांनी नाकारलेले असतात. ती जवळच्या बाकावर बसली आणि विचार करू लागली की माझ्यात अजूनही इतकी ताकद आहे की मला अन्नासाठी भीक मागावी लागणार नाही. त्याच वेळी शेजारच्या बाकावर बसलेली तिच्याच वयाची एक महिला एका तरुण मुलीला म्हणत होती, मुली, मी गेल्या 3 वर्षापासून वृद्धांची काळजी घेत आहे. हे एक आदरणीय काम आहे. ते मला स्वातंत्र्य देते आणि ज्यांना खरोखर माझी गरज आहे त्यांना मी मदत करण्यास देखील सक्षम आहे. मग कावेरीजींनी खाली वाकून विचारले की यात काम मिळू शकते का? मग ती महिला म्हणाली की जर एखाद्याकडे संयम आणि सेवेची भावना असेल तर नेहमीच कोणी ना कोणीतरी शोधत असतो. ते एक प्रामाणिक काम आहे. ते चांगले पैसे देतात आणि कधी कधी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील असते. दुसऱ्या दिवशी ती त्याच रोजगार संस्थेत गेली जिचा पत्ता त्या महिलेने तिला दिला होता. समोरच्या व्यक्तीने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाला, खरं सांगू, या वयात सामान्य घरकाम करण्यात अडचण येतात, पण वृद्धांची काळजी घेण्यासाठी कुटुंब फक्त अशा वृद्धांनाच प्राधान्य देतात ज्यांना जीवनाचा अनुभव आहे. 5 मुलांचे संगोपन करून आणि त्या सर्वांनी नाकारलेली आई असल्याने मला जीवनाचा भरपूर अनुभव आहे. कावेरीजींनी मनात विचार केला. मग ती महिला म्हणाली, एका कुटुंबाला त्यांच्या 80 वर्षाच्या आजीसाठी एका सोबत्याची आवश्यकता होती जो त्यांच्या सोबत राहू शकेल, त्यांना औषधे देऊ शकेल, हलक्या कामात मदत करू शकेल, त्यासाठी जेवण आणि राहण्याचा खर्चासह दरमहा 3,000 रुपये देऊ शकेल. कावेरीजींनी होकार दिला आणि 80 वर्षाच्या वृद्ध महिला सरला देवी यांना भेटायला गेल्या. तीक्ष्ण मनाची आणि मेहनती व्यक्तिमत्वाची असल्याने तिने कावेरीकडे पाहिले आणि म्हणाली, तू विश्वासार्ह वाटतेस. माझ्या नातवाने अनेक उमेदवार आणले आहेत, पण तुझ्या डोळ्यात एक वेदना आहे जी माणसाला काही शिकवते. कावेरीला माहीत नव्हते की ती प्रशंसा आहे की टिप्पणी, पण तिला लगेच तिच्याशी एक संबंध जाणवला. पहिल्या दिवशी तिने 25 वर्षांच्या विधवा सनत सोबत तिची कहाणी शेअर केली. तिने तिची कथा सांगितली. 35व्या वर्षी विधवा झाले. 4 मुले वेगवेगळ्या शहरात राहत होती. अधूनमधून भेटायला नातवंड येत असे. तिला वृद्धाश्रमात पाठवावे असे म्हणत असतात, पण एखाद्या अनोळखी ठिकाणी एकटे मरण्यापेक्षा एखाद्याला पगार देऊन घरी सोबत ठेवणे त्यांना पसंत आहे. कावेरीजींना तिचे दुःख पूर्णपणे समजले. त्या दोघीही अशा माता होत्या ज्यांना हे जाणवले होते की म्हातारपणात मुलांचे संगोपन करणे आधार देत नाही. पहिले काही आठवडे अनुकूलचे होते. कावेरीजी त्यांना औषधे देत असत, जेवण बनवत असत आणि तिच्या सुख दुःखांबद्दल बोलत असत. ती त्यांना ओझे नव्हे तर समान मानत असत. एके दिवशी ती म्हणाली, कावेरी, तू पहिली व्यक्ती आहेस जी मला समस्या म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पाहते. एका महिन्यानंतर जेव्हा कावेरीजींच्या मुलांना हे कळले तेव्हा ते सर्व तिला परत घेऊन जाण्यासाठी आले. तिचा मोठा मुलगा संजय म्हणाला, आई, या वयात मोलकरणीचे काम करू नकोस. लोक आमच्याबद्दल काय विचार करतील? मी मोलकरीण नाही, मी एक परिचारिका आहे आणि महिन्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला माझ्या कामाचे पैसे देत आहे. मग कावेरीजींनी सर्वांकडे पाहिले आणि म्हणाल्या, तुम्ही लोक फक्त यासाठी आला आहात कारण आता तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यावर अवलंबून नाही. जेव्हा मी प्रत्येक दारावर एक कोपरा मागत होते तेव्हा कोणीही त्याची पर्वा करत नव्हते. आता जेव्हा मी स्वावलंबी आहे, मी कमावते, मग तुम्हाला मला घरी परत घेऊन जायचं आहे. तेव्हा जवळ बसलेल्या सरलाजी म्हणाल्या, बाळा, तुमची आई माझ्यासाठी आयुष्यातील एक आशीर्वाद आहे. ती प्रेमाने माझी काळजी घेते, मला आधार देते आणि मी याबद्दल तिला पैसे देते. प्रामाणिक काम करणे कधीही लज्जेचे कारण नसते. उलट आईला सोडून देणे ही लज्जेची गोष्ट असते. हे ऐकून 5ही भावंडांना लाज वाटली. मग सरलाजी पुढे म्हणाल्या, बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण जे काही करतो त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते, मग ते चांगले काम असो किंवा वाईट. कारण जे पेरले जात तेच उगवते. तुम्ही तुमच्या आईला नाकारून तुमचे म्हातारपण स्वतः लिहिले आहे हे तुम्ही विसरू नका. मग कावेरीजींनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. मग सर्व भावंडे डोके खाली करून परत गेले. त्यांना वाटले की त्यांची आई नेहमीच त्यांच्यावर ओझे बनून राहील, पण जेव्हा त्यांना दिसेल की त्यांची आई त्यांच्याशिवायही चांगले जगू शकते आणि त्यांचेही एक मूल्य आहे, तेव्हा ते बदलू लागेल.
पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता कावेरीजी सरलाजी सोबत आनंदाने राहत होती, कसल्याही ओझ्याशिवाय. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.